हां गिराजीमुळे महाराष्ट्र सरचिटणीस RPI गेल्या 3 महिन्यापासून या संदर्भामध्ये मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटलो. त्यांनीसुद्धा शासन परिपत्रकानुसार या निवड करण्यात आलेली नाही. तिथला अधिकारी येत नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे त्या लोकांना प्रभारी चार्ज दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आम्ही येत्या 15-20 दिवसामध्ये त्यांचे जो पदभार आहे तो कमी करणार आहे आणि सहाय्यक BDO किंवा जर BDO उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी आम्ही BDOची नियुक्ती करणार आहे असं त्यांनी आपल्याला लेखी दिलं होतं. परंतु त्यांनी कुठल्याही आतापर्यंत कारवाई केली नाही. आम्ही 26/5/2026 एक निवेदन दिलं किंवा आपण दिलेल्या पत्रानुसार त्यांच्यावर त्यांचा पदभार काढण्यात यावा. आता अद्याप त्यांनी पदभार काढला नाही. त्यामुळे आम्ही आज दिनांक 8/6/2026 पासून जिल्हा परिषद समोर रमेश साळवे, हरिभाऊ तावरे आणि मी सुनील इंगळे आम्ही असे 3 जण म्हणून बेमुदत आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलो आहोत. कृषी विस्तार अधिकारी, प्रभारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मंठा, श्री RL तांगडे कृषी विस्तार अधिकारी, पदस्थापना यांची भोकरदनला आहे. हे विस्तार अधिकारी आहेत भोकरदनला विस्तार अधिकारी असताना त्यांना प्रभारी गट विकास अधिकारी पंचायत समिती परतूरला चार्ज दिलेला आहे. श्री प्रदीप कदम कृषी अधिकारी प्रभारी यांनासुद्धा गट विकास अधिकारी पंचायत समिती घनसमितीचा पदभार दिलेला आहे. शासन परिपत्रकानुसार सहाय्यक BDO किंवा त्या दर्जाचा अधिकारी यांनाच पदभार गट विकास अधिकारी या पदाचा दिला जातो. बाकीच्या विस्तार अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांना चार्ज दिला जात नाही. हा दिलेला जो चार्ज आहे, हा जो दिलेला पदभार आहे तो पदभार साफ चुकीचा आहे हे शिवनंसुद्धा मान्य केलं आणि 8 दिवसाच्या आता मला त्यांचे पदभार काढून घेण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं होतं. कारण अद्याप त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी